महाराज मायना काय दोष आहे ताई. दिवस गेल्याच्या नंतर जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत राहिलात, ग्रंथ वाचले, तुकोबरा यांचा गाथा वाचला, हो चांगलं टीव्ही बी देखत जा, टीव्ही मा बी चांगल्या सिरियल आहे तीच त्या देखत जा, म्हणजे गर्भावर चांगला संस्कार पडतात. हो बरोबर आहे ना. हा थोडं का अजून आपण वावर माकू दिलं नाही शकत, मी अजून आडमुरान फिराय राहिनो बरं. हा संस्कार मायबापांचे चांगले असले तर पोरांवर पडतात. एक पोरग दाखलपणे चोऱ्या करे, चोऱ्या करांचं वय पडी गई, लगीन करान वय मावून चोऱ्याच करे, ते लग्न करान वय मावून लग्न विकर टाक, पण योगायोग असा तो भाऊ चोर होता, लग्न करानंतर बायको बी चोरटीच भेटणे त्याले. जुना लोकेशने म्हणे सारकाल वारकन गेल काले. हा बायको बी चोरटी, पण ती बहीण दाखलल्या अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करे गली माहीत चालता चालता, कोण्या ताटल्या उपाड दे, कोणा वाट्या उपाड दे, छोट्या मोठ्या चोऱ्या करे. नेमकं त्या पुरीला दिवस गेले, दिवस गेल्याच्या नंतर आता बाळंतपणासाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात गेल्याच्या नंतर बाई टेबलावर झोपली. डॉक्टरांनी चेक केलं, आता काही डिलिव्हरी नॉर्मल होत नाही, मग शिजर करावं पडेल, शिजर करावं लागेल. आता शिजरही झालं, बाळ जन्माला आलं, पण नेमकं घडलं असं बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग काही मूठ सोड ना. म्हणे पोरग का बरं मूठ सोडत नाही. बऱ्याच डॉक्टर्सले द्या काढ, वैद्यसले द्या काढ, बाकीनं बघतले बी द्या काढायला लई घ्या म्हणा. तो बी व्हिडिओ व्हायरल कर देईन ता बटा बघतच ना आराडा मनगर. पण म्हणा पहिलं बट सोड देतच लोके, बरोबर मुद्दानं कापीन टाकतस राहतच बा नीस लोके. तेवढं बरं आहे मालेगावमा कोण नाही येतच. मी कोणाच्या भक्तीला अजिबात दोष देत नाही, आणि ज्या गोष्टीचा मला अभ्यास नाही त्या गोष्टीवर बोलणं अजिबात नाही. हो जी हॉटेलनं खादं नाही ती हॉटेलले बदनाम करायला आपले कोणताच अधिकार नाही. बरोबर आहे ना. पहिले 1000-500 खर्च करू, नाही पटणं तर दुसऱ्याला सांगू ती हॉटेल मग बरोबर भेटत नाही बा असं. बरोबर आहे ना. एखादा वायबार धंदा करा आणि सवयरा ती हॉटेल मग बरोबर भेटत नाही, तू खात होतं का नाही तात्या सांगे असा दिसू का मुसडा. 1000-500 खर्च करत नाही तुम्ही वायबार नाही का रे, आणि तात्या सांगेन तेच सांग राय ना तू, दुसऱ्यांना चालेल कास का रे. हो वायबार स्वतः जोपर्यंत अनुभव घेत नाही, अभ्यास करत नाही, तोपर्यंत व्यर्थ कोणाला चुकीचं ठरवायचं नाही. मी भगत लोकांच्या भक्तीवर अजिबात शंका घेत नाही आणि दोषही देत नाही. कदाचित त्यांची भक्ती खरी असू शकते, जसं की मी अंधश्रद्धा पसरवतही नाही आणि शंकाही निर्माण करत नाही. जे सरळ आहे ते सांगतो, माझा अभ्यास नाही म्हणून त्या गोष्टीवर बोलणे नाही. भगत लोकेशने भक्ती खरी बी राहू शकस, फक्त बोलताना तारतम्य राखायला पाहिजे असा म्हणा आग्रह रास. एक ठिकाणी बसलो तू, एक भगतनीकडे गुड्या उन्हात, काय म्हणतात तुम्हाकडे गुढीच म्हणतस ना का पुटी म्हणतस, गुढीच म्हणतस ना, गुड्या देखणार बसेल होतात. संध्याकाळी भगतनी वारली ना, भगत बोलायला लागणार, आताल बांधू पाताल बांधू नदी बांधू नाला बांधू गरमाई बाई रांता रांता म्हणे, इथलं बांधापेक्षा मोरीनं बी तडपड झाली तेच बांधल्या म्हणे. वैद्याला दाखवलं पोरग मुठच काय सोडना, डॉक्टरांना दाखवलं मूठ काय सोडत नाही. मग एक सुज्ञ बाबा आले, त्यांनी सांगितलं अरे पोरग मूठ काऊन सोडत नाही, एक काम करा एखाद्या मानसरोग तज्ञकडे न्या आणि मानसरोग तज्ञ डॉक्टरांना दाखवा म्हणले. आता मानसरोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं, डॉक्टर हुशार होते. डॉक्टरांच्या गड्यामध्ये 2 तोळ्याची सोन्याची चैन होती. चैन अशी काढली आणि लेकराच्या समोरून अशी फिरवली. पोरगाना समोर ती 2 तोळा सोना चैन अशी फिरवतात, पोऱ्यान पटकन हात सोडा पटकन चैन धरी. पर जवळ चैन धरी ना तो त्यानं हात माय 5 ग्रामने अंगठी पडणे, तपास लावा असं माहिती पडणं. शिजर करता करता नर्सना हात माय जुपाट गेली होती त्या भाऊने. हा कशाचा परिणाम आहे, कशाचा परिणाम आहे. हा संस्कार. मायबाप चांगले असले का पोरही चांगले जन्माला येतात, आणि चांगले पोरं जन्माला येण्याचं हो आता तुम्ही बघतायत ना काय वातावरण तयार केलंय माझ्या हिंदू तरुणांनी. महाराज खरं तर मला स्वाभिमान वाटतो. हा थोडा मी रागात 1-2 शब्द बोलतो, पण वातावरण बघून. आणि खरं तर खानदेशामध्ये खरा शब्द कानादेश आहे. हो कानादेशामध्ये हा पहिले मला आपल्या खानदेशातल्या लोकांना सांगावं वाटतंय, आपला खानदेश नाही बरं, आपला कानादेश आहे, कानादेश. हां आपल्या कानादेशामध्ये कीर्तनाला म्हाताऱ्या बाबांपेक्षा तरुण जास्त असतात. मला या गोष्टीचा सार्थ स्वाभिमान आहे. तरुण कीर्तनाला येत आहेत, अजून काय अपेक्षा ठेवायची. हो आणि जर तुम्ही कीर्तनाला आलात दादा तर
तर याच्यापेक्षा स्वाभिमानाची गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी सगळे जीवाभावाचे सगळे महाराज मंडळी आहेत. कसं आहे ना, एवढे सगळे महाराज आहेत, सगळेच जीवाभावाचे, पण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होत नाही. जर बाकीना महाराज असतं नावली ना, बाकीना खालबटेल होती, त्या सांगते दखरे त्यांना नावली ना मन नावली ना नाही. समजा त्यासना नावली अलगऊ आगो तुमना सुटी जातीन बाकीनाच ना, मग त्या बाकीना सांगतील काय नाही रे तो बी चिकनाच नाही झाला. आणि बटास ना नावी लेवाल गो ते 2 तास मा बी पुरा वाहत नाही. मग तुम्हीच काय सांगशात नेमका कीर्तनकारले बलायला होता का बाट येलो होता आमले समजणं नाही. हो, खरं तर कीर्तनासाठी सगळे गुणवान मंडळी आहेत. साऊंड सिस्टीम चांगली आहे. मृदंगाचार्य महाराज कृष्णा बाबा, आमचे योगेश बाबा, इकडे आमचे प्रवीण माऊली आहेत, इकडे आमचे महाराजजी कुणाल बाबा आहेत. कृष्णा बाबाच ना, क्या बात आहे. 2 कृष्ण आहेत मन कीर्तनमा. वा, सगळे जीवाभावाचे आमचे इकडे नाना बाबा आहेत, आमचे महाराजजी, सगळे भजनी मंडळ, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. खरं तर आजचा दिवस चांगला प्रसंग निवडून कार्यक्रम ठेवलेला आहे. 31 डिसेंबर. काही लोक पार्ट्या करत असतील, पण तुम्ही कीर्तनाला येऊन बसलात. आयोजकांचं जेवढं पुण्य आहे तेवढं तुम्ही सुद्धा कीर्तनात येऊन बसलात म्हणजे तुम्हाला सुद्धा काहीतरी पुण्य असेल. नाही ते कीर्तनमा येवाना प्रत्येकना मनमा येत नाही, बरोबर आहे की नाही. पण तुम्ही कीर्तनमाई बसेलेत. हो, आलेले सगळे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय तुम्हा आपल्या जीवांना सांगताय भैया जन्माला आलाय ना, मग भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. साधकांचा तुकोबारायांना प्रश्न आहे, तुकोबाराय जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची बरं कोणत्या देवाची करायची? प्रश्नचिन्ह. भक्ती करायची पर कोणत्या देवाची करायची? हा, साधकांचा प्रश्न. मला तर सांगायला आवडेल तुकोबारायांचा विचार मोठे होते. तुकोबारायांची आपण पायाची धुरही बनू शकत नाही माऊली बाबा, पण मी उगा प्रयत्न करणार आहे. ऐका, तुकोबारायांची उंची खूप मोठी आहे, आपण त्यांच्या पायाची धूर बनू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल साधकांना तुकोबाराय समजावताय भैया जन्माला आलाय तर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. साधकांना समजवण्यासाठी माझे तुकोबाराय एवढ्या प्रेमानं संत समजवतात. आणि खरं सांगू का, संत तर इतक्या प्रेमाने समजवतात की एका ठिकाणी तुकोबाराय तर साधकांना सांगताय भैया भगवंताचं नामचिंतन करा. कारण आपला जो जन्म आहे ना, तो जन्म कशासाठी आहे? आपला जन्म कशासाठी आहे? देवे दिला देहा भजना गोमला, देवे दिला देहा भजना करणी कर देणी म्हणे. त्यामुळे तुमने तब्येत अशी आणि म्हणतो वैंजीव 3 खुर्च्या मोठा केलेत ना, तुला कोण करणी करी करणारा सुद्धा मर जाईन तुला देखील. आते ना शेत्या 9x9 ना बितडा, पहिले 4x4 ना, पहिले डायरेक्ट 14 ना बांधकाम. असं चालेल का? त्या बी आहेत का आता? त्या बी आहेत आडे? हा, त्या बी येत. असं आहे का? मग किडा पडतीनच मग. विठ्ठल खरं तर ज्यांनी मला खरा आग्रह केलेला ते म्हणजे आमचे माऊली बाबा. विनी का आपला चोपदार बाबा मागे सारखा तुम्ही मला दिखणार नाही. त्या ज्या माणूसनी वका दिना त्यानं नाव इजरी घेऊ मी. माऊली बाबांचा खूप आग्रह होता की महाराज तुम्ही आले पाहिजे. हो, आणि आल्याच्या नंतर खरंच समाधान वाटतंय. आता त्या साधू बाबांना सांगितलं की भैया बहुत दिलदार हो पर आपको अपने ही लोक फसाते हैं. माणसाला पटलं. तोपर्यंत चहा वगैरे होते, चहा झाली. चहा प्यायच्या आधीच तो माणूस म्हणतो भैया
पूरा मालेगांव घूम के आया, किसी के घर का 1 रुपया नहीं लिया, किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिख रहा है भैया, तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है, बोलो ना बाबा क्या चाहिए। कछु नहीं बेटा, हम साधु लोग परिक्रमा लगा रहे हैं और परिक्रमा लगाने वाले साधू को भोजन देना है, क्या तू दिल से भोजन देना चाहेगा। आता आपले शेतकरीला असं वाटत की चला भोजन देणं जेवण देणं का इथलं विशेष आहे का, घर मग आपलं धान्य पडेल रास, आदलं दोन आदलं गहू दही टाक सूत घरने तोरणी दाशे तोरणी दाय देवाय जाईन हो, आणि मोदी साहेबच ना उपकार आहेत तांदूळ देवाय जातील हो, तांदूळच ना इथला नेतात पीठ जायचे ना मनी एक क्लिप चांगली व्हायरल व्हायची ती, तांदूळच ना इथला नेतात पीठ जायले, नाही ते पहिले तांदूळ खावायला भेटत नाही, खरं आहे का नाही माया सोन, तांदूळ खावायला भेटत नाही, तांदूळ ना इथला नेतात होता ना, जर पाहुणा येत ना घर म्हणा कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत, खिचडी खुटी नको जाऊ बा हो, इतका तुटवडा होता तांदूळच ना, पाहुणा जर येते पाहुणाच मग घरनं एकच सदस्य बसाडणं पडे, खुटाल नाही पाहिजे कमी नाही पडायला पाहिजे, ते पाहुणाच ना समोर इज्जत जाईन, इतका तुटवडा होता तांदूळच ना। आते मोदी साहेबसने इथला नेतात पेट टाका ना, संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजनी का असा जीव करत झोपा रे, ओ भाऊ गोदडली अरे वो म्हणा बाप, आई बहिणी आज बी खिचडीत दळकाय रे वो म्हणा बाप, इथला नेतात पीठ जायला ते खिचडी ना हो, आणि या बहिणीसनी पुरा दामा धरेले ना, संध्याकाळी वहिनी का असा नवरा खुर्चीवर कॉटवर बसेल राय ना का, संध्याकाळी माय हो इथलं काय थंड वातावरण, माय बी कंबर बी भयान दुखी राय ना, डोकं बी दुखी राय ना, का माय खिचडी टाक देऊ हो माय, आणि मायतून खिचडीन परसादे बडा चांगला पुरे लद लद घ्यात, मस्त भाजी भाकर बी खावडत जाऊ बहिणी सोन, आई खिचडीने बोलतं ओर करणं लायचे, चांगलं चांगलं खावडत जावा, पहिला म्हाताराडे बसेले टोपीवाला बाबा आटे बिशेतच हो, या तुम्ही नाही हो, तुमने नुसतं टोपी आहेत फक्त, म्हाताराडे म्हणता तुमले हां मनसारकाल म्हणताय म्हातारा, पहिला म्हातारासना म्हाताऱ्या दुपारले जर कधी भाजी सरी जायले भूक लागली ना, तर पहिल्या माया पोरसले ना आया असं वेफर लिहिले भाऊ, मॅगी बनायले भाऊ, असं नाही होतं, भाजी सरी गई ना मग भाकर ना काला पोई ना काला मोठ द्यावा ना, त्यावर तेल टाक द्यावा ना गुई टाक द्यावा ना, खाय भाऊ गुई तेल ना काला, असा दानगल्ला म्हातारा राहत हो, गलीमा दारमा असं ते दर्जास मासा दगडे पडेल राहत, 5-5 10-10 क्विंटलना दगडे राहत, असा उचलीन मागे फेक देत पहिला म्हातारा हो, खावाल चांगलं होतं, आहोत ना बैल जर चाले नाही ना एकच गुमा मग बसाट देत, असा म्हातारा होता। आता आमना दोंडायचा मग 23 वर्ष ना पोऱ्या हात मुडी घ्या पाटा गुंडाईशनी गाय मग 8 कायशनी फिर राहता, म्हणतं काय रे बावड्या काय होई गे रे, म्हणे हात मुडी घ्या म्हणे महाराज, म्हणतं कस काय रे भाऊ, काय नाही म्हणे महाराज मला बकरीने गोमाल दिनं म्हणे, हत्तीने आणना गंदा मारतो गंदा, बकरीने गोमाल दिनं हात मोडली ना तुम्ही वायबारनी, हां खावाले चांगलं राहिने महाराज हो, खावाले बी चांगलं, तुम्ही चांगलं खावाडत जा बहिणीचं नाही बंदच करते माय हो, मन कान डोकं दुखी ना हात पाय बी गयलचे खिचडी टाक देऊ हो माय, आपल्याला असं वाटतं जर साधूंना भोजन द्यायचं घरातच कणिका पीठ आहे आपण ते पीठ देऊन टाकू, डाळ आहे डाळ देऊन टाकू, तांदूळ घरचे आहेत तर म्हणून देऊन टाकू, म्हणले बाबा कोई बात नहीं हम साधू को भोजन देने के लिए तैयार है, पण एक शब्द बाबाला विचारावं जेवणामध्ये काय द्यायचंय, बाबा आप भोजन में क्या पाओगे, बाबा म्हणे काय नाही भाऊ गावरान तुपना 2 डबा लिदे म्हणे, ओ आप्पा गावरान तुपनो डबा, मन बापनी माल गावरान तुप द काढा नाही तू अक्का 2 डबा मागरा ना काकाऊ, मना ते पगारी येऊन पहिले सरी जातात, तुला गावरान तुपना 2 डबा लया ना कता येईल। साधू बाबाला माहिती आहे हा काय आपण मागितल्याच्या नंतर देणार नाही, पण हुशारी ना अजून भैया तेरे हिसाब से तुझे जो देना है वो दे दे, मग बोले घर में जा और तुझे जो देना है वो कागज में लिपट के ला, मग कागद मा बांधीशने तू 21 रुपया 51 रुपयाला येस आणि त्या साधू बाबांना पुढे ठीक आहे, साधू बाबाला बी माहिती आहे 51 पुढे कुदाव नाही, हुशार राहतं त्या लोक तोंड की समजी जातात, हा कितला किडा पाडीन बा असं ते 51 रुपये बांधलेले, साधूला माहिती 51च्या पुढे हा जाणार नाही, साधू बाबा हुशार आहे, साधू बाबा म्हणतो भैया अरे साधु लोगों को भोजन देना है, इसमें तो एक साधु भी नहीं भोजन पा सकेगा भैया, और कुछ बांध केला, साधू एवढा हुशार असतो त्याच्या कमंडलूमधनं 11 रुपये काढतो, 21 रुपये काढतो, त्याच्यामध्ये ना रुद्राक्ष ठेवतो आणि त्या कागदामध्ये लिपटून म्हणजे बांधून त्या भावाच्या हातात देतो, मग त्याला लाज वाटस आपण ती 51 टी येतच, साधूने आपली 21 दिदी ना
माको कागद घर मला जास कमीत कमी 101 रुपया लयस मग कागद मा. आता ते माले सांगा ज्या साधूले च्या पाजाने सुद्धा इच्छा होती नाही तो साधू 101 रुपया उपाड लय घ्या ना. डॉक्टर साहेब बालहाट, श्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो हे मला सिद्ध करायचं होतं. आणि इथं बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला का होता आणि तुम्ही रोज बाजाराला जाता म्हणले उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही, पण बायको ऐकायला तयार नाही. नवरा म्हणे ठीक आहे तू ऐकणार नाही पण उद्या बाजाराला जाय, पण बाजाराला गेल्याच्या नंतर बाजार करून आली का घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधणं शेतात ते म्हणले मी तुझी वाट तिथंच बघेल. आता बाई बाजाराला सकाळी निघाली, आंघोळ वगैरे केलं, नवरा शेतात निघाला, बाई बाजाराला गेली. बाजाराला गेल्याच्या नंतर इथं आता गाडीमध्ये बसायचे. आता तुम्ही मालेगावचे आहात प्रॉपर म्हणून मालेगावमध्ये बाजार आहे म्हणून तुम्हाला काही अडचण नाही, पण ती खेड्यावरची बाई होती आणि तिला मालेगावला बाजाराला यायचं होतं. आता गाडीमध्ये बसली, गाडीवाल्याला विचारलं दादा भाडं किती आहे, म्हणला 20 रुपये. 100 रुपये घेतलेले घरून 20 रुपये भाड्यामध्ये खर्च झाले. बाईकडे राहिले किती माया हो 80 रुपये. 80 रुपये उरले. आता बाई जशी का गाडीमधनं उतरली पहिली दुकान, आता सीझन चालूही जायला ते पहिली दुकान होती बाशिंगाची. बाशिंगाची दुकान देखील बाईना मन मावून मायव म्हणे म्हणा दाखल पण लगीन वयलचे म्हणे मी बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे पहिले बाशिंगात दिले होते म्हणे. आता बाईनं बाशिंगवाल्याला विचारलं दादा बाशिंग कसं रे दिलं, म्हणला 30 रुपयाला एक. 30 रुपयाचं बाशिंग घेतलं. बाईकडे राहिले किती हो काका 50 रुपये. अजून मनमा विचारू ना माय म्हणे म्हणा दाखल पण लगीन व्हायले, मन नवरानं बी दाखल पण व्हायले त्यासले बी एक लिहिले होते म्हणे. आता नवरान करता बी एकली ना बाईपान कितला राहणार 20 रुपये भाडं पाहिजे होतं. भाडं खर्च करीन बाई घर घर जावा नंतर मग बाईनं मनमा होणं काय दाखल पण लगीन व्हायच्या बाशिंग बांधेन मी कशी दिकून काय दिकू म्हणे. मग बाशिंग बांधून कशी दिसत होती मलाच माहित नाही बाई. अगोदर बाशिंग बांधते मग स्वयंपाकाला बसती. आता बाई बाशिंग बांधलं आणि स्वयंपाकाला बसली. स्वयंपाकाला बसल्याच्या नंतर पीठ मळते बाई, पीठ मळते बाई. आणि बाई मी पीठ मळत असताना अशी मागं पुढं हालते काकू खरं आहे ना. पीठ मळायला टाइमले बाई मागं पुढं आलंस ना. बाया काहीच सांगते नाही मानच्या म्हण राह ना तुमना परिसर मग तुमना अंगे होते. पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हालते. बाई मागं पुढं हालत होती पण ते बांधलेलं बाशिंग आणि त्या बाशिंगाच्या कडे जरा जोरात हालत होते. बाई मनातल्या मनात होती मायो, मनातल्या मनात म्हणत होती मायो मी काय मजा आणती की राहिनो. त्या बाशिंगना कडे आल्यात पीठ मळता मळता आई बहीण मन खुश होय मायो मी काय मजा आणती की राहिनो, मायो मी काय मजा आणती की राहिनो. 11 वाजान घरी येईल 1 वाजे घ्या तो लगून मायो मी काय मजा आणती की राहिनो. नवरा वावर मजा आला होता. विचार करा ना बायकोले एकटी कधी सोडेल नाही शे. पहिल्यांदा बाजारले गई म्हणे, अजून एकटीले कधीच सोडेल नाही म्हणे. पहिल्यांदा बाजारले गई न जाणो अजून बायकोना पत्ता नाही शे. सांगेल होता बाजार करून आल्याच्या नंतर स्वयंपाक कर डब्बा बांधा शेतात ते अजून बाई उनी नाही न जाणो. ऐका एखादा गाडीन चाक महिने ॲक्सिडंट मा मरी गेऊ. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतं. आता हा भाऊ घरी आला गाई घरी आल्याच्या नंतर ओट्यावरनं बघतोय म्हणजे बापरे आपला घरमात नवीनच दांगडो चालू आहे. कारण ती बहीण चालू होतं मायो मी काय मजा दिक राहणं. त्यानं ओट्यावर चप्पल काढली घरात गेला रागातच बायकोकडे बघत होता. तरी ती बहीण तिना रंगमा होती मायो मी काय मजा दिक राहणं, मायो मी काय मजा दिक राहणं. अहो भाऊ जोरमा पाय उपटात मग तिने ध्यान गई अहो रागमा दिकी राहता. ती बहीण म्हणे ए माय एवढा रागमा नका दे का म्हणे मी काय एकलीन करता नाही तुम ना करता बी एकलं येईल म्हणे. आता नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं, कशासाठी बाजाराला. आता आपण विनोद वजा करायचा आहे. मला थोडं विनोद नाही झालं सांगा ना आवडस. विनोद वजा करायचा आहे. नवऱ्यानं कशासाठी पाठवलं होतं बाजाराला. मग माया हो अन दादा हो तुम्हाला सुद्धा जसं त्या नवऱ्यानं बायकोला बाजार करायला पाठवलंय तसंच आपल्या समध्यांना त्या जगाच्या मालकानं बाजार करायला पाठवलंय. आणि बाजार जर चुकीचा केला तर तो नवरा हाय गाई करणार नाही. म्हणून बाजाराला आपण आलोय मग बाजार सावधगिरीनं केला पाहिजे. कारण हा जो नरदेव दिलाय ना हा भगवंताच्या नामचिंतनासाठी आमच्या महाराजांनी सूचित केलं संतांचं प्रमाण देऊन की आपला जन्म या नरदेव आहे कशासाठी आहे देवे दिला देह भजन गोमटा नाही का. भजनासाठी भगवंतानं नरदेह दिलाय आणि पूर्ण शरीराला काम दिलेलं आहे. कोणत्या अवयवाकडे काय काम आहे हे सुद्धा आमचे संत सांगतात. फॉर एक्झाम्पल डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख,
आपल्याला जागा करून सांगितलंय भैया तुम्हाला करायचं काय या, तरी सुद्धा काही काही लोक ऐकायला तयार नाही. माझ्या तुकोबारायचं सरळ सरळ ऐकत नसतील तर पाया पडून सांगतात भैया अरे तुझा जन्म तो भगवंताच्या नामचिंतनासाठी या. माझे संत पाया पडून सांगतात कसं हे करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम करताळे बोला मुखी नाम करताळे बोला लावणिया माया विनवी तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम पाया विनवी तो तुम्हाला करताळे बोला मुखी नाम करताळे बोला मुखी नाम करताळे बोला मुखी नाम. पाया पडून सांगितल्याच्या नंतर सुद्धा काही लोकांनी ऐकलं नाही. मग माझे संत पाया पडूनही ऐकत नसतील तर थोडा राग आलाय आणि रागात काही काही गोष्टी बोलून जातं माणूस, त्याच्यातही नम्रता पण राग असतो. जसं की पाया पडून ऐकत नसतील तर माझ्या तुकोबारांनी बाप म्हणलं, बाप म्हणून सांगितलं कसं हे करारे बापांनो साधनारीचे करारे बापांनो साधनारीचे करारे बापांनो साधनारीचे करारे बापांनो साधनारीचे कराळे बाबांनो साधनारी कराळे बाबांनो साधनारी फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पोराला दुकानावर पाठवायचंय काही वस्तू घ्यायला, दुकानावर मुलाला पाठवायचे, पहिल्यांदा त्याला सांगितलं दादा जा रे दुधाची पिशवी घेऊन ये. मुलगा म्हणतोय मला नाही जायचं. मग ए भाऊ जाय रे, हो दादा तू पाय पडस रे, नाही ऐकस. मग दुसऱ्यांदा माय सांगस हो म्हणा बाप तू जाय रे, तरी बी ऐकत नशील मग तुला मरी माय का जाऊची लग्नार रे. बरोबर आहे ना. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही जर पोराला पाठवायचं असेल कुठं कामाला, पहिल्यांदा सांगतात दादा जाय रे, नाही ऐकत असेल तर हो म्हणा बाप तू जाय रे, ऐकतात नाही पाय पडस भाऊ नाही. मग कुठंतरी अरे कार्याची भाषा. जसं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही ₹1,00,000 दिलेले आहेत, ₹1,00,000 दिलेले आहेत, 8 दिवसाचा वायदा होता, 10व्या दिवशी फोन केला भाऊ आपला 8 दिन वायदा होता, 2 दिन वर पडी घ्या दी राय ना का आप्पा दी राय नात का हो आको 8-10 दिन काढल्या हो आको 8-10 दिन नंतर फोन करा का हो आप्पा त्या पैसा दी राय नात का हो आप्पा तिसऱ्यांदा म्हणस. मग चौथा वायदा टाइमले का रे त्यालाही जाईल त्या देवानदानात एका नाही तुम्ही पहिले आप्पा म्हणा का हो म्हणा आहो म्हणा मग नाही टाळावंच ना ते शेवट. तसं माझ्या संतांनी बाप म्हणलं, पाया पडलं, तरीही लोकांना समजत नसेल कळत नसेल भाषा, मग शेवटी पाया पडण्याच्या लायक नाही. काही काही लोक बाप म्हणण्याच्या लायक नाही, मग त्यांच्या अवकादीवर सांगावं लागेल. कसं हे उठा जागे वारे आता उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता भावे चरणी ठेवा माता
थोड्या खालच्या स्तराला बोलले. अहो का हो समजत नसेल ना, मग आर्य कार्याची भाषा, आणि आर्य कार्यावर बी टाळ्या बटणार नाही. माझे नाथ बाप आता शिवी घालतात. हा, त्यांचं प्रमाण बरोबर होतं, पण एकदम फिक्स प्रमाणे मला तेच म्हणायचं होतं. काय माय गेली होती टिंब टिंब पाशी, हरी नाही मुखाशे अरे मुढा विठ्ठल. मग ज्यांना कळत नाही त्यांना तुकोबाराय पाया पडतात, बाप म्हणतात, अरे कार्य समजलं नाही, संतांनी शिवी घातली. आणि जर शिवी घालूनही आपल्याला कळत नसेल तर भैया आपला जन्म व्यर्थ आहे. कारण इतर जनावर बनवले, इतर जीव जे घडवले ना देवाना, ते आडवे येतात. सर्व प्राणी कसा आहे तो काका, आडवा येतच. एकच उभं करेले मॉडेल, ते म्हणजे आपण. पण ज्यासले आळा बनायले त्या आळा जातात, ते ज्यासले उभा बनायले त्याच आळा जातात. अनिक हे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही महाराज मंडळींसाठी टाळ्या झाल्या पाहिजे बरं. कारण प्रमाण सुद्धा वेळेवर आलं पाहिजे. हो, प्रमाण वेळेवर असलं पाहिजे. गाडी येऊन पहिले हात वर कर ठेव, गाडी निघ जाशनी, मग वर दोन्ही हात तान काय दिनात गाडी निघ गई रे आप्पा. हा, हुशारी असली पाहिजे अंगी, नाही का. आमचे सगळे महाराज मंडळी असा तोप मग बरी टेलेत गोया त्याचनी मना शब्द निघता सोडली राहणार. हो, चांगली गोष्ट आहे. इथं तर संतांचं प्रमाण आहे की भैया आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी. लोकांना सांगितलं, काही लोकांनी ऐकलं, काही लोकांनी ऐकलं, आणि अजूनही बाकीच्या लोकांच्या डोक्यावरनं जात आहे. आज पण त्यांना असं वाटतं की भैया जीना अगर जरुरी है तो पीना बहुत जरुरी है. काही लोक आपण सांगू, आजी वृंदावन जाणं शे चालतंस का, बाबा मथुरानं दर्शन करा, वृंदावननं दर्शन करा, पंढरपूर चला. नाही हो महाराज, जव लोगून नातून होत नाही तो लोगून मालका तर निघाल चाला नाही हो भाऊ, नातून वस होतीत लाग मग तुम्ही आवाजार निघाय चाक पण चरवी जाय रे आप्पा. वेळ आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती करा. साधकांनी विचारलं, ठीक आहे तुकोबारा आहे तुम्ही म्हणता म्हणून आम्ही भगवंताच्या प्राप्तीसाठी तुमचं ऐकतो, पण देवाचं भजनही करायला तयार आहोत, देवाला आपलंसं करायला तयार आहोत, पण कोणत्या देवाला करायचं प्रश्नचिन्ह. मग साधकांना तुकोबाराय सांगतात, जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताचं नामचिंतन आणि कोणत्या तरी एक देवाला आपलंसं करायला पाहिजे. मग कोणत्या देवाला करायचं. हो, तुकोबारायांचे विचार मोठे आहेत, मी ती बरोबरी करू शकत नाही, तिसऱ्यांदा सांगतो. पण मला असं वाटतं नदीतलं पाणी, नाल्यातलं पाणी, गटारीतलं पाणी जाऊन कुठं पोचतं, समुद्राला जाऊन पोचतं. तशी भक्ती कोणची असू देत ती भगवंतापर्यंत आणून सोडते. म्हणून तर तुमच्या अंतकरणामध्ये ज्या भगवंताबद्दल आस्था असेल, ज्या देवाबद्दल प्रेम असेल, त्या देवाला आपलंसं करायला तुकोबाराय सांगतात अभंगाच्या आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक
वा एवढंसं लेकरू कितलं मजानं नाची राही ना. नुसतं दाखला पूर येतो ह्या टाळली टाळवाजी राहणार पावट्याकी राहणार आणि बाकी नसले असं वाटत नाही. भाऊ ते आपलं काम नाही भाऊ. बाकीच लाट येवानी बी लाज वाटत. या पोरेच ना खायला थोडं ठल विठल साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजले 10:30 9:45 सुरुवात झालेली. तुमचे राहिलेत माझ्याकडे 15 मिनटं. 15 मिनटामध्ये शेवटचं मी आता 31 डिसेंबरचं कीर्तन आहे. शेवटचं व्यसनमुक्तीवर 15 मिनटं बोलणार आहे. कोणी जागा सोडू नका. 15 मिनटात सेवेला पूर्ण विराम असेल. आता सगळ्यांनी काय करायचं, सगळ्यांना रिक्वेस्ट असेल एकमेकांशी बोलण्यापेक्षा आता 2 मिनटं फक्त भगवंताचा अंतकरणापासून धावा करायचा आहे. प्रत्येकानं टाळी वाजून भजन गायचं आहे. जो भजन म्हणणार नाही त्याला त्यान बाजूवालाने शपथ रे भाऊ. म्हणजे बाजूवालाला चिंता राही म्हण रे हो काका मी आवरेलीच होतो म्हण रे. सगळ्यांनी अंतकरणापासून भजन म्हणायचं. शेवटचे 15 मिनटं व्यसनमुक्तीवर बोलणार आहे. कार्यक्रमाची सांगता महाराजजी भजन गायचं आहे. विठोबार खुमाये सगळ्यांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं आहे. शपथ आहे खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा बरं शपथ खोटं बोलायला नाही. पहिलेच सांगा अडे देव बिऊ बाय अडे आपली खानदेशनी आदिशक्ती माता बी बसेले. खोटं कोणीच बोलायला नाही. देव तुमले तर किराय ना आठे जर खोटं बोलणार दे का तुम्हाला विचार. हा ते सांगा वर हात करा ज्याने भजन करेल पण शपथ आहे खोटं बोलायला नाही. माय छान बाकीनच नाही हात वर करते ना पॉम मा बाकीने बहिणी असं हात करतेस. आई बाजूवाले माहिती माय मी म्हणे राहीन तो असं. इथं अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. सुरुवातीला सांगितलं की आपला जन्म आहे ना भगवंताच्या प्राप्तीसाठी पण नेमका आपण हुकलोय. आपण रस्ता चुकलोय. आणि इथं यायचं खरं कारण तेच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो. आपलं कारणच ते आहे की आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. पण आपण खरं काम विसरलो नको ते काम करायला लागलो. मग इथं भगवंताचं नामचिंतन करायचं तर माझं उदाहरण म्हणून सांगायला आवडेल की भैया भक्ती करत असताना संतांसारखी करावी. जर होतच नसेल तर कमीत कमी निस्वार्थ भक्ती केली गोपिकांनी देवावर. कृष्ण भगवंतावर गोपिका प्रेम करत होत्या. आणि खास करून देवावर प्रेम करणारी पहिले विशेष भक्त डोळ्याच्या समोर येते ती म्हणजे राधा.
भक्ती करायची ना भगवंताची तर राधेसारखी करायची. आणि राधेसारखी भक्ती जर करायची असेल तर लोक जर नावं ठेवत असतील तरी लोकांच्या नादी लागायचे नाही. मी प्रत्येक कीर्तनातून हा संदेश समाजाला देतो. आणि तरुण भावांना खास करून माझं सांगणं आहे, आपण भक्ती करत असताना, भगवंताचं नामचिंतन करत असताना किंवा कोणतंही चांगलं कार्य करत असताना लोक काय म्हणतात ते डोक्यातून फॅट काढून टाकायचं. लोक कोणलेच चांगलं म्हणतात नाही. लोक इथला वायबार आहे, ज्यासले नाव ठेवा सवय त्या सगळं बापमा सुद्धा दोष काढ टाकतात. तुम्हाला मनमा काढवत नाही कसावरती. ज्यासले आपण चालतत नाही त्यासले चालवतच नाही. आणि ज्यासले आपण आपण ज्यासले चालतस ना, ज्यासले आपण आवडतस, आपण चुकणं तरी बी ती पोटमा घालली तीन, त्या तो गुन्हा पोटमा घालली तीन. ज्यासले चालतात नाही त्याच ना करता देव जरी बनी घेऊ तरी सुद्धा त्या सांगतील शेलगाव रे तो किडा पाडत असेल मनीषीन. ज्यासले चालतात नाही त्याच ना विचार डोकामाई काढ टाका. ज्यासले किडा पाडांचा वैर असते किडाच पाडतं. डॉक्टर साहेब खरं आहे ना. हां, आमना डॉक्टर साहेब मालेगावातच असतात आणि ते ड्युटी मला वाटतं निंबाईतीला असतात ना ड्युटीला. हां, आमचा चांगला संबंध आहे. तसं तुमच्या मालेगावचे अजून एक डॉक्टर आहेत आमचे, ते आपण कीर्तनाला होतो तिथं. हां, जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, लोक काय म्हणतात ते डोक्यातून फॅट काढून टाकायचं. लोक कोणलेच चांगलं म्हणतच नाही. ज्यासले दोष काढणार त्या दोष काढीच टाकतात. आणि जवळ तुम्ही चांगलं करायला निघतास ना तेव्हा किडा पाडणार उभा राहायचं जातच. फॉर एक्झाम्पल, या लाईटी कशासाठी लायलेत तुम्ही काका? या लाईटी कशासाठी लायलेत? उजड करांसाठी, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? या लाईटी अंधार दूर कराना आणि उजड करासाठी लायल शेतच. उजड करान करता लाईटी लायल शेतच. उजाय पडीन बा असं. जटे उजाय करायला जाऊ, जटे चांगलं करायला जाऊ का तटेच किडा पडतस. लाईट कशांसाठी लायले? उजाय करांसाठी. तरी ते उजायांजोडेच किडा पडतस. बरोबर आहे ना? पडतस ना? हां, पण असं सांगा एखादा लाईट त्या किडातले बंद पडेले बा असं देखील का तुम्ही? अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे या किडा कितला का बुनबुन करत नाही. या पायटे मर जातील मला को काल दिन चालू व नशे बा. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात, प्रत्येक गोष्ट काही काही शिकून जाते. लाईटले जसं किडासले संघर्ष करायची सवय पडी गई, कितला का बुनबुन करत नाही. या पायटे मरी जातच पक्क माहिती आहे. तसं आपण जीवन जगत असताना आपला नाव ना बुनबुन करणारा किडा पाडणारा यासले आपण ध्यानमा ठेवा. या को बी मर जातीन याच सांगता येत नाही. आपले आखो काल दिन जगणशे मनीषीने ना आनंदी जीवन जगानं. पण ज्याला किडा पाडणार तो पाडच. एखादी बहीण जर महादेवना मंदिरावर जासोय ना आजूबाजूने बाया का व माय बिकू ऐका मंदिरावर चालली हो माय आको बिकू पण जास्त जड राहस. मग ती गण देव करायला लाग जायला का बघ तिने देव करा मग तुला बिग बरी काय घे. हा, इथला वायबार धंदा आहे. काही काही लोक म्हणजे चांगलं होताना सहनच होत नाही त्यासले. एखादा बाऊल जर वाटणं, एखादा कीर्तनकार बेसन मुक्तीवर चांगला बोलच भो महाराज आमले असं वाटणार की आज 31 डिसेंबर आहे, आज नंतर आपले दारू पिण्याने चुकीनं काम करणारे मांस मच्छी खाण्याने आज मला माळा टाकली नाही 31 डिसेंबरनं महाराज माळा टाकणी. जर समजा एखादा भाऊने माळा टाकीचली नाही बा सकाळी माझा निघणार ना त्यांनाच मित्र बावड्या तू का माळ करी होई घ्या रे. तिथलावर थांबतात नाही मागो त्यांना त्याने 1-1.5 नाराज का रे बावड्या तू माळा टाकली नाही. हा भो रात्री रवी किरण महाराज कीर्तन होतं चांगलं सांग राहता दारू पिऊ नाही मटण मासा खाऊ नाही माळा टाकली नाही. मग शांत राहू ना आखो एखादा इथला नीच राहस ना. का रे बावड्या तुम्ही ते काटकीन करणे उदारी बाकी येणार आहे. कितला नीच धंदा आहे हो. हा, कितला वायभार पण आहे महाराज. एवढा वायभार लोकेश येतच कितलं बी चांगलं राहिलं तरी किडा पाडतच हो. आणि लोकेश ना काय 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 ते घरनंच किडा पाडणारा राहतात. एक पोऱ्या म्हणे बाबा मला माळा टाकण्याचे म्हणे असं बारकं होतं जरा असं. बाबा माळा टाकण्याचे म्हणतं भाऊ तून माय बापले विचारले पहिले मग माळा टाक म्हणे घर चला. मला जबरदस्ती घर लई घ्या. का हो दादा अहो तुम्हाला पिंट्या माळा टाकान सांग राय ना माळा टाक देऊ का नका हो म्हणे महाराज. म्हणतं खा भाऊ त्यांना खावा पिवाना देणे ते जर बारकी आहे म्हणे त्याने पोटऱ्या भराय जाऊ द्या म्हणे. म्हणतो ओ भाऊ त्याने पोटऱ्या भराय घ्यात का तो तुन्या डिल्ल्या कट टाकी रे त्याने काय पोटऱ्या भराय राय ना तू वैरा ना माळकरी होऊ दे ना. हां, दुसराच न विचारच करा नाही. गरमात लोक आपला सत्यानाश करायला बसेल सांगू का तुम्हाला. पण जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर लोक काय म्हणतात पहिले डोक्यातून हे बॅट काढून टाकायचंय.
लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. जर पतिव्रता सीतेला बदनाम करतात, मग तुमच्यासारखा आणि माझ्यासारख्याचा काय चांगला विचार करणार आहेत? अजिबात चांगला विचार करणार नाही. म्हणून लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. लोक कोणलेच चांगलं म्हणतात नाही. हो, जन्माला घालणाऱ्या बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तुम्हाला मला चांगलं म्हणतील ही अपेक्षा का ठेवायची? म्हणणार नाहीत. म्हणून नेहमी डोक्यात एकच ठेवायचं, मीराबाईला समाज विरोध करत होता, विशेष नाही, पर स्वतीचा बापानं विरोध केला. पण मीराबाई थांबली नाही. महाराज पायात घुंगरू बांधून नाचली, पायात घुंगरू बांधून नाचली. लोकांनी विचार केला, समाजानं वाद केला, बदनाम केलं, पण स्वतीच्या बापानं बदनाम केलं, स्वतीच्या बापानं विरोध केला. तरी सुद्धा मीराबाईनं भगवंताचं नामचिंतन बंद केलं नाही. नाचत राहिली, नाचत राहिली, नाचत राहिली. नाचता नाचता माझ्या कन्हैयाला नाचायला मजबूर केलं. याला म्हणावं भक्ती. लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाकायचं. कदाचित मीराबाई नाचत होती. काही लोकांना प्रश्न असता, महाराज एखाद्या गरीबाची मुलगी नाचली असती, लोकांनी म्हणलं असतं पोटासाठी नाचली असेल. पर दादा गरीबाची नव्हती. मग चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया। हो नाच गाए मीराबाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, वेश जोगनिया का डाला, राजा कुल की खानवान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी म्हणून सांगतो की अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. पण आडे भजनकारांना सांगू, आडे म्हणतात नाही. हा, आणि रिकामा गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. हो, आडे मनानं सांगू, आडे म्हणतात नाही. योगेश बाबा, नाना बाबा, मग नको त्या गाणं म्हणाला आहे काही करतात नाही. 75 वर्ष ना म्हातारा आडे चांगले आडे टोपीवाला बाबा कीर्तन लिहि बसेलेत. 75 वर्ष ना म्हातारा कधी कीर्तन मा गे नाही, कधी भजन मा गे नाही, कधी देवना मंदिर मा गे नाही. स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटा ना बोला दो के वासती. एक बुका मा मोका कट्टाक सु म्हणतो. 75 वर्षी वय मा कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही? 75 वर्ष ना म्हातारा म्हण राहीन ता धोकेबाज 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 75 वर्षनी वय मा. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले टाकायचे. तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरी वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते में काना घर छोड़ आ गई, घर छोड़ आ गई, मैं द्वार छोड़
ना बाबासनं आता तरुण भाऊसनं तरुण भाऊसले जर एकात पोरणी व्हॉट्सअपले ब्लॉक कर या अंधारामा बट्टच बितडा नाडे अंतडे पटी पटी गुणगुणावतस हे पाखरा आजाद केले तुला भाऊ रे तू नाही आजाद कर रे दादा ती ऑलरेडी आजादच होती रे तिनं पक्क ठरेल होतं बानाट सुरत नाल मन लगीन निघून दी मी वाढायला लाव सुबा असं हा नाव कोपरा बटीन म्हणस पाखरा आजाद केलं तुला तुनं पाखरू आजादच होतं भाऊ तुला फक्त मोबाईलनं रिचार्ज मारान करता दरी ठेल होतं बानाट सुरत नाले हा काही आजाद बिजाद नाही करत तू उलट ती 2-2.5 वर्षाने तर लगीन करीन येस ना 1 वर्षाना पोरगा राज पोरगा कड्यावर राज चौकमा पटेल राज तिना वर्षाना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ तू न कत जाईल भाऊ पाखरा हो पाखरा बिकरा काय नाही भाऊ गाणं जर ते आवडणं ते भाव आपला टाकू जसं की हे कान्या बेडा तू केलंय मला कान्या बेडा तू केलंय मला भाव चांगला टाकू गाणं कोणतं कराय ना चाल कोणती कराय ना मनस होता ना तत्व असं आहे आणि खरं सांगू का वारकरी संप्रदाय ना थोडा नेमना बाहेर चालना जास मी पण जर तरुण भावांना आपल्यात आणायचं असेल तर काही काही गोष्टी त्याच ना म्हणल्या आवडतील तसं करणं पडीन तो ते आपला माहिती आणि आपण त्यासले आवडायला लागूत का मग आपला नियम शिकाडा ना त्या येवान पहिले जर आपण त्याले नियम सांगत ना त्या सांगते ना पकवा आवटाय पण गयामात